नमस्कार मैत्रिणींनो, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आगरी समाजातील एक लोकप्रिय मच्छी जे आगरी लोक खूप आवडीने खातात ती मच्छी आज आपण करणार आहोत। आणि त्या आज मी आणलेल्या आहेत निवट्या। हिला निवटी असं म्हटलं जातं। तर या निवट्या सगळ्या जिवंत आहेत, तुम्ही बघू शकताय। त्या खूप चप्पळ असतात। तर ह्या साफ कशा करायच्या ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत। तर या खाडीमध्ये सापडतात। खाडी किनारी जे चिखल असतं त्या चिखलावर या असतात आणि कोळी समाजातील लोक किंवा आगरी समाजातील लोक तिथे जाऊन ही मच्छी पकडून आणतात। आणि या खूपच चप्पळ असतात, त्यांना चिखलात जाऊन पकडावं लागतं। तुम्ही बघू शकताय त्या कशा उड्या मारतायत, त्या हातात सुद्धा येत नाही कारण त्या जराशा बुळबुळीत चिकट अशा असतात आणि खूपच चप्पळ असतात। तुम्ही बघू शकताय ती माझ्या हातात सुद्धा येत नाहीये। हे बघा मी तिला पकडले। हे तिचे फिन्स आहेत आणि फिन्सवर असे ब्लूइश कलरचे टिपके आहेत। आणि हे आईज बघा किती मोठे मोठे आणि वर आलेले आहेत। दात सुद्धा स्पष्टपणे दिसत आहेत। तर ह्याला निवटी मासा असं म्हटलं जातं। तुम्ही ओळखलंच असेल, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्कीच सांगा। आता मासा साफ करायला खूपच सोपी पद्धत आणि कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते। तर आता आपण हे मी पातेलीमध्ये ठेवलेले आहेत। तर हे जिवंत असताना तुम्ही सुरीने किंवा कोयत्याने किंवा खरोळाने त्याला कापू शकत नाही, कारण हे खूपच चिकट असतात आणि हातामध्ये सहसा येत नाही, हातामधून सरकून जातात। तर त्याच्यासाठी एक ट्रिक आहे आणि ती ट्रिक करूनच आपण त्यांना साफ करणार आहोत। तर ह्यांना साफ करण्यापूर्वी त्यांना मारावं लागतं। ह्या मेल्यानंतरच आपण त्यांना साफ करू शकतो, कारण ते खूपच चिकट असतात, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर ह्यांना मारायचं कसं ते आपण पहिल्यांदा बघूया। तर एका हातामध्ये एक झाकण घ्यायचं, असं कुठल्याही प्रकारचं ताट किंवा एखादं झाकण घ्यायचं आणि एका हातामध्ये मीठ घ्यायचं आहे आणि मीठ त्या निवट्यांवर असं टाकायचं आहे। मीठ निवट्यांवर टाकून झाल्यानंतर त्यांना लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे। झाकण दिल्यानंतर ते भांडं असं हलवायचं आहे, म्हणजे मीठ चांगलं मिक्स होऊन जाईल। आणि 15 ते 20 मिनिटं यांना असंच ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये ह्या चांगल्या मरून जातात। झाकण दिलं नाही तर जसं मला थोडासा वेळ झाला ते मीठ सगळं आजूबाजूला पसरलं, त्याप्रमाणे ते मीठ चांगलं इकडे तिकडे पसरतं। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकताय निवटे मेलेले आहेत। आता आपण त्यांना एका ताटामध्ये काढून घेऊया। तर या मार्केटमध्ये कोरी विकल्या जातात। एका कोरीमध्ये 24 निवट्या असतात, अर्धी घेतली तर 12 निवट्या असतात। साफ कशा करायच्या ते आपण बघूया। आता ही जी निवटी आहे तिचे शेपूट काढलं पाहिजे असं काही नाही, पण जर काढायचं असेल तर ते असं कट करायचं आहे। त्याचे हे जे इथे पोट आहे ते पण तुम्हाला कट करायचं, कट करून त्याच्यातली घाण काढायची आहे। त्या अगोदर हे फिन्स छोटे छोटे आहेत ते काढायचे आहेत। हा वरचा फिन देखील काढायचा असेल तर उलट्या दिशेने पकडा आणि हा फिन असा कट करून तुम्ही काढू शकता। त्याचं कटिंग झालेलं आहे। आता ह्या निवटीचं जे पोट आहे तिथे आपल्याला एक कट मारायचा आहे। कट मारल्यानंतर ही अशी घाण निघते, ती घाण आतडी आणि त्यामध्ये पित्त असतं हे काढायचं आहे। हे पित्त आहे हे काढायचं आहे। आता ही निवटी आपली साफ झालेली आहे। त्या निवटीला छोटी छोटी खवलं असतात, त्यामुळे त्यावर अशी सुरीने फिरवायचं आहे, म्हणजे छोटी छोटी जी खवळं असतात ती सुद्धा निघतात। तुम्ही हाताच्या नखाने सुद्धा काढू शकता। तर आपण हे सुरी फिरवून काढलेली आहे। ही बघा अशी छोटी छोटी खवळं आहेत। तर अशा प्रकारे आपण सर्व निवट्या साफ करून घेऊया। पुन्हा एकदा दाखवते। शेपूट कट करायचं आहे। हे जे फिन्स आहेत ते कापून काढायचे आहेत।
निवटी उलटी करायची आहे, उलट्या बाजूने हे वरचे फिन कट करायचे आहेत, इकडचे देखील कट करून काढायचे आहेत। तर अशा प्रकारे फिन कट करून झाल्यानंतर पोटाच्या इथे एक कट मारायचा आहे। तो कट मारला की त्यामधून ही जी घाण आहे ती आपल्याला काढायची आहे। तर ही घाण काढून झालेली आहे, त्याच्यात जे पित्त असतं ते काढायचं आहे। जर पित्त फुटलं किंवा काढलं गेलं नाही तर कालवण कडू होऊ शकतं। तर अशा प्रकारे निवट्या साफ झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। तर सर्व निवट्या साफ करून घेऊया। निवट्या साफ करून झालेल्या आहेत, त्यामधली अर्ध्या निवट्यांचं आपण फ्राय करणार आहोत आणि अर्ध्या निवट्यांचं कालवण बनवणार आहोत। तर इथे 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलं ठेचून घेतलेलं आहे आणि ते मी निवट्यांमध्ये घातलेलं आहे। अर्धा चमचा हळद घेऊया, 1 चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। थोडंसं कोकमाचा आगळ घालूया, तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर लिंबू रस घातलात तरी सुद्धा चालेल। आणि सर्व साहित्य मिक्स करून निवट्यांना लावून घ्यायचं आहे। लावून घेतल्यानंतर त्यांना 5 ते 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे, म्हणजे मसाला निवट्यांमध्ये मुरला जाईल। तर आता आपण मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। तोपर्यंत कालवणासाठीच्या निवट्या घेऊया। तर ह्या निवट्यांचं आपण कालवण करणार आहोत। कालवण आज आपण डायरेक्टचं करूया, म्हणजे जुन्या काही जी पद्धत वापरायची त्या पद्धतीने करूया। निवट्या एका पातेलीमध्ये घेतल्या आहेत आणि त्यावर आता आपण आलं लसणाची पेस्ट घालूया। आलं लसणाची पेस्ट घालून झाली की त्यावर आपण इतर मसाले घालून घेऊया। तर इथे 1 चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि पाणी सुद्धा घालून घेऊया आणि निवट्या मस्तपैकी कालवून घेऊया। तर इथे पाणी घालून कालवून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालून घेतलेला आहे। टोमॅटो घालून झाल्यानंतर हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे। पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर त्यावर ताट ठेवून ताटावर पाणी ठेवून कालवण उकळायला ठेवायचं आहे। पाच ते 7 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून बघूया। खूप छान उकळी आलेली आहे। तुम्ही बघू शकताय निवट्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता यामध्ये गरम मसाला घालून घेऊया। थोडासा गरम मसाला आपण अगोदर घातलेला आहे, आता आपण किंचितसा घालूया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हळुवारपणे मिक्स करायचे आहे, कारण ह्या निवट्या खूप डेलिकेटेड असतात, खूप नाजूक असतात। कालवणाला रंग देखील खूप छान आलेला आहे आणि निवट्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता निवटी चांगली शिजलेली आहे। पण कालवणाचा गॅस आहे तो बंद करून घेऊया। अशा प्रकारे निवट्यांचं कालवण तयार झालेलं आहे। आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेल्या ज्या निवट्या आहेत त्यांना फ्राय करून घेऊया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये तेल घालून घेऊया। एक छोटा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मॅरिनेट झालेल्या निवट्या घालणार आहोत। तवा तापलेला आहे, आता मी त्यामध्ये
निवटी घालून घेत आहे. तुम्ही बघू शकताय तवा चांगला तापलेला आहे. गॅस मंद आचेवर केलेला आहे. 2 मिनिटांसाठी तव्यावर झाकण द्यायचं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढूया. झाकण देऊन सुद्धा एक निवटी वाकडीच झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. तिला आपण सरळ करून घेऊया. त्यांना पुन्हा आपण 2 मिनिटं फ्राय करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. निवट्या पलटून घेऊया. मस्त फ्राय झालेले आहेत आणि या बारीक असल्या कारणाने पटकन फ्राय होतात. जास्त वेळ लागत नाहीये आणि चांगल्या कुरकुरीत देखील होतात. तुम्हाला जर कुरकुरीत करायच्या असतील तर त्या मंद गॅसवर अजून 5 मिनिटं फ्राय करत ठेवायच्या, म्हणजे त्या चांगल्या कुरकुरीत होतात. आणि तुम्हाला कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असतील तर त्या 3 ते 4 मिनिटांनी 2दा ते 3दा परतायच्या, म्हणजे त्या मस्तपैकी मऊ राहतात. तर आता 3 ते 4 मिनिटं त्यांना पुन्हा फ्राय करायचे आहेत. खालची बाजू सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. ह्या मस्तपैकी अशा फ्राय होतात आणि चविष्ट लागतात. जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर पुन्हा पलटून त्यांना पुन्हा 5 मिनिटं मंद आचेवर फ्राय करायच्या. पण त्या 5 मिनिटांमध्ये त्या 2-3 वेळा परतून घ्यायच्या, म्हणजे करपत नाहीत. तर अशा प्रकारे ह्या निवट्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, 3-4 मिनिटं झालेली आहेत. खालून वाफ यायला लागलेली आहे. याचा अर्थ निवट्या खालून देखील फ्राय झालेल्या आहेत. तरी पण आपण चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता खाली देखील चांगला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. निवट्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे निवट्यांचं कालवण आणि निवट्या फ्राय तयार झालेले आहेत. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी पद्धतीच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.